इथे आणि मग ठेवायचं. ओके ओके ओके. तुम्ही पैसे कसे चिकते. हा काय ओके. मंदिराचं समोरच्या साईड का बघा. तर ह्या समोरच्या साईड हे पायरी आहेत ना, तर इथून मुखदर्शन डायरेक्ट होता. नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी युट्यूब चॅनलवर. तर मंडळीनं ना आता आम्ही जात असो आदमापूरला बाळू मामाच्या दर्शनाक. तर आता वाजले आहेत ना, दाखवले हे बघा 7:15 वाजून गेले, 7:19 झाले आहेत. आणि आता आम्ही थांबलो असो सावरवाडी फाट्यावर, कारण मयूरची वाट बघित होतो. आणि बघा इलो मयूर. बसा काय रे ड्रायव्हर बघा वैभव असा. आणि बाजू भालचंद्र बसलो आणि शेट आत्ता आले, त्याच्यामुळे त्याच्या ह्याचीच वाट आम्ही बघित होतो. 7 वाजता निघायचा होता, 7:30 वाजून गेले होत. तर आता आम्ही निघतो असं जाऊ डायरेक्ट आदमापुराक. तर ह्यो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करा. तर चला, गणपती बाप्पा मोरया. बाहेर क्लायमेट तुम्ही बघू शकता पावसाचं, कारण 4-5 दिवस ना पावसच पडता असा. त्यामुळे 4-5 दिवस ना पूर्ण काळोखच असा. मला वाटतं ऊन काय येऊकच नाही 4 दिवस. आणि आज पण काय वाटत नाही ऊन येत असा. तर बघूया कोल्हापुरात कसं माहोल जातो पावसाचं. म्हणजे तितके हडे या साईड कोकणात असं वातावरण, तसंच कोल्हापुरात पण वातावरण हा काय बघूया पावसाचा. तर मंडळींनी ना आता आम्ही इला असो फोंडेगाव, आणि हय पण पावसानं जोर केला नाही. बघू शकता तुम्ही वातावरण पावसाचा कसला आता. आणि हय आता आम्ही CNG भरू गेलो असो, CNG भरतलो असो आणि निघतलो असो. फोंडा वाजले 8:15 वाजले, 1 तास झालो आमका बाहेर पडन. वातावरण बघा पावसाचा कसलो पडता तो बघा. नाश्ता करून झाला आता बघा. आणि आता आम्ही येणार लगेच निघतलो असो पुढे जाऊ, कारण आता वाजले किती रे 9:45 9:52 झाले आहेत बाबा. तर चला जाऊया आता आपण. आज बरा वाटला सकाळपासून ना, सकाळी फक्त चहा आणि बिस्किटच खाल्ले, त्याच्यामुळे भूक लागलेली जबरदस्त. पोचलं असं आदमापुराक आणि भयानक ट्रॅफिक झालेला असा, कारण त्याच्यामुळे आता मी गाडीतनं बाहेर उतरले तुमका दाखवतोय का बघा. त्या साईडीक ना भयानक ट्रॅफिक आहे बघा, सगळा ट्रॅफिक झालेला. कसले लाईनी लागलेली आहेत ते बघा. आणि आज अमावस्या असल्यामुळे ना खूप गर्दी आहे बघा. गाडीत ना उतरायचं लागलं, कंटाळलो आमका गाडी आहेत. तर आता बघूया, गाडी लावूक जागा शकतो असो. गाडी लावूक जागा लावली ना तर लगेच लावतलो. हय बरेच जणांनी लावल्या नाही आहेत गाडी आहे हे बघा. ब्रिजवर लावल्या नाही आहेत गाडी, पण ह्यांच्यावर ना सगळ्यांवर फाईन मारतात असंच. या साईडीक पण लावलेली आहेत गाडी आहे, पण ते फाईन मारतात असं बोललेत. म्हणून आता आम्ही लावत नाही असं, नाहीतर आम्ही लावलं असतं होयच काहीतरी गाडी ब्रिजवर येतं आपण. आणि या साईडीक मंदिर आहे पाठीरावला, ताजं मंदिर आहे ना. तर ता बाळूमामाचं असं मंदिर. तर पाठीमागे जाऊचं आता, इथून खालून जातलो असो. ह्या ब्रिज हा, तर इथून खालून आता आम्ही जाणार असतो. पण आधी मेन म्हणजे गाडी लावूक जागा बघतो असो. ट्रॅफिक भयानक असं, पुढे पूर्ण भरलेलो हा बाजार तो ट्रॅफिकने. तर या साईडीक चेक करूया पार्किंगसाठी जागा. बघा या साईडीक असा जागा, पण ही पे पार्किंग हा. त्यांना विचारतोय किती पे पार्किंग ती, किती पे करूची लागतली. ए मित्रा, 4 व्हीलर पार्किंग किती? 50. ठीक आहे, 50 रुपये पार्किंग हा. तर हयच आता पार्किंग करून टाकतो, कारण टेन्शन नाही मग पार्किंग मध्ये असली काय. आणि मंदिर काय तकडे असा, हय हॉटेल असा या त्रिवेणी. आता ना तुमका फ्लाइंग जॅट दाखवते, फ्लाइंग जॅट. हो बघा माझ्या पाठी बघित राहा तुम्ही फक्त काय करता तो. हो बघा, काही नेऊ नको आहे का असा असता याचा समजला ना. जाऊ दे चला, काय बोलासारख्या नाही का साईडला. आणि पुढच्या साईडला गर्दी बघा तुम्ही. आमका ना कधी दर्शन होताला काय माहिती, कारण बघूया वाजले 11 वाजले. बघूया आता किती वाजतात ते आमका दर्शनाक. तर मंडळीनं फायनली मी इला असं बघा. आज त्या साईड मंदिर असा, आणि हे सगळे ना लाईनी लागलेले आहेत. कसले लाईनी आहेत ते बघा बेफाम. आता आमका ना
असा प्रश्नचिन्ह पडलो हा की पुढे जावचे, कारण गर्दी तुफान असा, तुफान गर्दी बघू शकतास तुम्ही. ह्याच्यात जर आम्ही उभे राहिलो तर मला वाटतं आम्ही संध्याकाळी डायरेक्ट बाहेर येतलो. त्याच्यामुळे आमचे सगळे हे बघा हय रावलेत उभे, विचार करतात असत पुढचं काय करू ता. तर बघूया. आणि आग्नेवाड सारखीच गर्दी असा, ह्या बघून आग्नेवाडची आठवण इली माका. आणि थोर विचारांनंतर आणि आम्ही असा डिसिजन घेतला असो की आम्ही आता मुखदर्शन करतलो असो आणि निघतलो असो. कारण जर ह्या गर्दीत आम्ही उभी राहिलो ना तर आमका संध्याकाळ होतली. संध्याकाळ पण अपुरी पडत, एवढं वेळ आहेत. त्याच्यामुळे तुमका दाखवते गर्दी. ती बघा कसली गर्दी आधी बघा, नजर जाता तिकडे पब्लिकच पब्लिक आहे बघा. आणि इथून ना मुखदर्शन होता, तर इथून आम्ही आता मुखदर्शन करतलो असो. त्या साईडीक ह्या असा मंदिर असं समोरच्या साईडीक बघा. तर ह्या समोरच्या साईडीक हे पायरी आहेत ना, तर इथून मुखदर्शन डायरेक्ट होता. ह्या बघा समोरच्या साईडीक असा मंदिर, आणि इथून आपण ना मुखदर्शन डायरेक्टली करू शकतो. तर ते बघा थंय नारळ फोडतात ता दाखवते तुमका. जाऊ जमता का माका. फायनली आमचं नारळ फोडून झालेलो आहे बघा. कसली गर्दी आहे, तुफान गर्दी आहे, तुफान. तर चला आता जातो असो बाहेरच्या साईडीक. बघूया आधी बाहेरच्या साईडीक जातो होता काय माहीत नाही, पण चलतो असो आम्ही. एक स्पॉट असा थंय चिल्लरांनी म्हणजे 1 रुपये 2 रुपये थंय चिकटवतात. आणि थंय ना आपली काय इच्छा असतात तर ती बोलायची असता. तर थंय जाता आम्ही जात असो. आमच्या समोरच असा ती बघा थंय ना चिकटवची असता. तर थंय जातलो असो आम्ही. हे बघा ह्यो डॉलर चिकटवतलो असो. तर चला मी आणि मयूर असो पाऊस येऊच्या आधी जाऊया आपण थंय. बाकी 1 मिनिट. गर्दी बघा, गर्दी बघूनच ना भीती वाटता. आणि पूर्ण पायाखाली ना भंडारा बघा. तर फायनली पोचलो असं अथक प्रयत्नानंतर. आणि इथं आम्ही आता लावतो असो जागा. बघूया हा खाली अंगारा लावून इथे. ओके ओके ओके. पैसे कसे चिकते. हा काय ओके. मयूर पण लावताय बघा. अरे यार पडलो. अंगारा लावून लावतो. अरे तो बघ एका अंगारा लावलं ना त्यांनी आणि त्याला चिकटवलं नाही. हे बघ डायरेक्ट नाही चिकटणार ते. ह्यो घेऊचो हा. तो आता आपल्याकडे नाही हा, त्याच्यामुळे आपली नाही राहणार. तो बघा ह्यो या आयटीक ना पूर्ण अंगारो लावलेलो. तो बघा ह्यो बघू शकतास अंगारो लावलेला त्या डॉलरला आणि त्याच्यावर चिकटवलेलो. खाली पडलो तर धरते. गावलो बाबा. आता बघूया अंगारो पूर्ण घेत. ए ओलो करतात रे बघ. नाही रे लावू ना नको राहून तो ओलो करून लाव रे. डायरेक्ट मगाशी माझं डायरेक्ट रवलेलं वाटतं. डायरेक्ट लाव, डायरेक्ट खुश सगळा. आता मी डायरेक्ट लावून बघतोय, प्रयोग करतोय. एक डायरेक्ट लावतो. नाही लागणार. नाही राहू ना काय माहिती. राहू ना नाही पाप केलं वाटतं काहीतरी.
तर मंडळीनं ना आता आम्ही इला असो राधानगरीचा तलाव आहे ना, लक्ष्मी तलाव जा शाहू महाराजांनी बांधलेला, तर थंय इला असो. पण पुढे ना म्हणजे गेटच्या पुढे शूट करूक अलाउड नाही, त्याच्यामुळे मी ह्याच्या बाहेर असं आहे म्हणजे जाऊन इलो असो आम्ही पुढे, पण गेटच्या पुढे शूट करूक देत नाही ना, त्याच्यामुळे मी पुढे शूट नाही करूक असं आहे. पण आता मी परत गेटकडे इला असं आहे आणि गेटच्या थंय ना शाहू महाराजांचं मोठं पुतळं असा, तर हो बघा बॅक साईडला असा, तर तो मी तुमका दाखवते आता. हो बघा मोठं पुतळं बांधलेलो हा गेटच्या थंय, आणि या साईडीक असा था तलाव, तर ता पण खूप मोठं असं. आता आम्ही जाऊन इलो, पूर्ण भरलेला पूर्ण, कारण आता पावसाचे दिवस असल्यामुळे टोटली भरलेला. आणि या गेटकडलं वातावरण बघा, तर शूट करूक दिले नाही असतं तर तुमका दाखवलं असतं किती भरलेला, पण अलाउड नाही त्यामुळे मी करूक नाही असे. तर या साईडला आहे बघा. दीड वाजत दिलो हा, त्याच्यामुळे आता जात असो आम्ही नाश्ता नाही करू, खरा जेवण करूक जात असो, जेवतलो असो मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मग बघूया पुढचं प्लॅन थंय आम्ही ठरवचे काय करूचं, खंय अजून खंयचं स्पॉट कवर करूचं की डायरेक्ट घराक जाऊचा, तर आम्ही हॉटेलमध्ये ठरवतलो. तर चला जाऊया आता जोग पटापट. ताजीपूरचा जो घाट असं ना, तर तो उतरतो असो, आणि मध्येच आमका धबधबो दिसलो म्हणून आता आम्ही बाहेर इलो असो. तर तुमका दाखवते धबधबो कसं भारी येतो. हो बघा एक नंबर वाटतं धबधबा. भारी ना, त्याच्यामुळे जरासा थांबलो असं आणि तुमका धुक्या पण दाखवतोय. हा बघा कसला धुक्या. अरे वा वा माझ्या केळली बघा, केळली काहीतरी खातच घातल्याने. आताच ना रिक्षा थांबलेली तर तिने काहीतरी घातल्याने वाटतं. आणि धुक्या एक नंबर असा, पूर्ण घाटात धुक्या. ही बघा केडली. तर आता थोडं वेळ थांबतलो असो आणि मग निघतलो असो घरात जाऊकच. बघूया आणि काय वाटेत स्पॉट असले तर थांबतलो असो.